महाराज म्हणतात, या रयतेनं ही झाडं आपल्या लेकरासारखी वाढवली आहेत. बघूया स्वतः महाराजांच्या भाषेत महाराज काय म्हणतात. आरमारास तक्ते, सोठ, डोलाच्या काठ्या आदी करून थोर लाकूड असावे लागते. जगन्नाथ पंडितासारखा एखादा कवी शहाजहान बादशहाला दिल्लीश्वर जगदीश्वर म्हणायला लागतो, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज मराठी साम्राज्याची हिंदुपद पातशाहीची पायाभरणी तर करतातच, परंतु इथल्या पर्यावरणाची सुद्धा काळजी घेणारे शिवाजी महाराज हे इथल्या मातीला सुद्धा किती प्रिय वाटत असतील, नाही का? नाशिक येथे कुंभमेळ्यासाठी तपोवनातील झाडं तोडण्याचं प्रकरण ज्यावेळी आपण ऐकतो ना, त्यावेळी असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज 17व्या शतकामध्ये पर्यावरणाची किती काळजी घेत होते आणि आजच्या राज्यकर्त्यांनी त्याचा आदर्श कशा पद्धतीने घ्यायला हवा. पर्यावरणाची काळजी घेणारे छत्रपती शिवाजी महाराज महाराजांचं एक आज्ञापत्रच आहे. नमस्कार, मी भूपाल आणि तुम्ही पाहत आहात आपली लाडकी सिरीज शिवरायांचे कैसे बोलणे. यामधून आपण छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा शैली कशी होती, त्यांचं वक्तृत्व कसं होतं हे समजून घेणार आहोत. तर महाराजांच्या आरमारासाठी अर्थात नेव्हीसाठी शिवाजी महाराजांना जहाज बांधणी करायची होती. जहाज बांधणीसाठी लाकूड आवश्यक होतं, परंतु इथल्या सर्वसामान्य रयतेच्या झाडांना हात लावता कामा नये, तर त्यांना विचारून ही झाडं तोडावीत हे शिवाजी महाराजांनी आपल्या आज्ञापत्रात लिहिलं आहे. शिवाजी महाराज आपल्या आज्ञापत्रामध्ये आपल्या सैनिकांना सांगतात, आरमारासाठी लाकूड गरजेचं असेल तर आपल्या प्रजेकडून पैसे देऊन ते लाकूड विकत घ्या, कारण महाराज म्हणतात, या रयतेनं ही झाडं आपल्या लेकरासारखी वाढवली आहेत. बघूया स्वतः महाराजांच्या भाषेत महाराज काय म्हणतात. आरमारास तक्ते, सोठ, डोलाच्या काठ्या आदी करून थोर लाकूड असावे लागते. म्हणजे आरमाराच्या अर्थात नेव्हीच्या जहाज बांधणीसाठी वेगवेगळ्या प्रकारचं लाकूड असावं लागतं. आपल्या राज्यात अरण्यामध्ये सागवानादी वृक्ष आहेत, त्यांचे जे अनुकूल पडेल ते हुजुरास लिहून हुजूरचे परवानगीने तोडून न्यावे. आता महाराज काय म्हणतायत, तर अरण्यामध्ये जे सागवानाचे वृक्ष आहेत ते सागवानाचे वृक्ष तोडण्यासाठी हुजुरास लिहावे आणि त्याच्या आज्ञेने तोडावे, अर्थात याची परवानगी घ्यावी, सरकारातून याची आधी परवानगी घ्यावी आणि मग ते तोडले जावे. बघा, झाडांसंबंधीचे कायदे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये लागू आहेत. आज आपण त्याचं किती पालन करतो. पुढे महाराज काय म्हणतायत ते ऐका.